तर नमस्कार मित्रांनो, हा प्रवास आहे आमचा अशेरीगडचा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती लागूनच असणारा हा गडकिल्ला आहे. आकाराने प्रचंड असणारा हा गडकिल्ला आहे. गर्द झाडीमध्ये असणाऱ्या या गडकिल्ल्यामध्ये तुम्ही ट्रेननी किंवा स्वतःच्या वाहनाने सुद्धा प्रवास करू शकता. आपल्याला जर हा प्रवास लोकल ट्रान्सपोर्ट यानी करायचा असेल तर तुम्हाला ट्रेन, बस आणि रिक्षा यानी करावं लागेल. कारण पालघर स्टेशनला उतरल्याच्या नंतरच एक बाजूला 5 मिनिटावरती बस डेपो आहे. त्या बस डेपोमधून तुम्हाला मस्तानी नाका इथे उतरायचं आहे. तुमच्या एनर्जीसाठी गड प्रवास करण्यापूर्वीच तुम्हाला पोटासाठी काहीतरी जेवण घ्यायचं आहे. फक्त जेवण घेऊन जात असाल तर तुम्हाला गडावरती कोणताही कचरा करू नये, कारण तिथे स्वच्छता राखणं गरजेचं आहे. आम्हाला माहिती होतं की गडावरती खाण्यापिण्याची काही जास्त सोय नाही, त्यामुळे आम्ही गड किल्ला प्रवास चालू करण्याअगोदरच आम्ही नाश्ता चालू केला आणि नंतर मग गडाचा प्रवास चालू केला. हिरवगार वातावरणामधून बसचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. बसमधून प्रवास करत असताना मी मस्तानी नाका या नाक्यावरती हा ब्लॉग मी बनवणार म्हणून मी 4-5 सेल्फ्या काढल्या आणि यूट्यूबवरती टाकल्या, इंस्टाग्रामवरती पण टाकल्या. त्याच्यानंतर आम्ही मस्तानी नाकावरतून शेअरिंग रिक्षा घेतली. लोकल ट्रान्सपोर्ट असल्याकारणाने आम्हाला एकमेकांना ॲडजस्ट करावं लागलं, कारण पर पर्सन 40-40 रुपयामध्ये आम्ही शेअरिंग रिक्षा केलेली होती आणि त्या शेअरिंग रिक्षामध्ये आम्हाला एकमेकांच्या मांडीवरती बसावं लागलं. रिक्षामधून प्रवास करत असताना ह्या सुंदरशा टेकड्या एकदम पाहायला भेटतात. आपल्याला छानपैकी वाटते की भाई काहीतरी निसर्गामध्ये असणारी कमाल आपल्याला पाहायला भेटते. शेअरिंग रिक्षामधून उतरलो तुम्हाला खडकावणे गाव या गावाच्या नाक्यावरती तुम्हाला उतरवलं जाईल. तिथून तुम्हाला चालत जाऊ शकता. अजून याच्या पुढेसुद्धा रिक्षा जाते. जर तुम्हाला जायचं असेल तर आतमध्ये गडाच्या जवळसुद्धा रिक्षा जाते. तिथून तुम्हाला खडकावणे गाव इथे उतरल्याच्या नंतर तुम्हाला एका बॅनरवरती तुम्हाला पूर्ण गडाची माहिती भेटेल. तिथूनच सरळ तुम्हाला चालत जायचं आहे. आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला एक नदी भेटली. त्या नदीमध्ये आम्ही थोडीशी मजा केली, फ्रेश झालो. अजून त्यानंतर आम्ही पुढला प्रवास चालू ठेवला. अशेरीगड हा आकाराने खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्याला दुरून असं त्याचं पूर्ण चित्र पाहायला भेटतं. आणि आपण हा प्रवास करत असताना एक छोटंसं पिल्लू भेटलं आहे, त्यालाही ब्लॉगमध्ये मी घेतलं आहे माझ्या. गडकिल्ला प्रवास करत असताना तुम्हाला अनेक मार्किंग यानी की तुम्हाला गडाचा प्रवास करता तुम्हाला अनेक खुणा भेटतील, तर तुम्ही त्या मार्गाने तुम्हाला हा प्रवास करायचा आहे. कारण तुम्ही कोणताही रस्ता विसरून जाऊ नये. तुमच्याकडे प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर तुम्ही कुठेही टाकू नये, कारण हे वन्य प्राणी आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत, ते खाऊ शकतात. त्यामुळे त्यांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे आपले जे काही पॅकेज फूड असतील किंवा प्लास्टिक असेल ते तुम्ही योग्य त्या कचऱ्याच्या डब्यामध्येच टाका, जेणेकरून निसर्गाला कोणतीही हानी होणार नाही. गडाचा प्रवास करत असतानाच आपल्याला गडाच्या वरती वाघोबा देवाचं मंदिर पाहायला भेटतं आणि मंदिराच्या समोरच वाघोबा देवाच्या मंदिरासमोरच हा तुम्हाला एक सुंदर असा नजारा पाहायला भेटतो. छोटे छोटे डोंगर आणि त्या डोंगरावरती असणारी हिरवगार अशी झाडे पाहायची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. ही जी लाकडावरती कलाकृती केली आहे ती वाघोबा देवाचं जुनं मंदिर आहे. त्या वाघोबा देवाच्या मंदिराच्या वरती सूर्यदेवसुद्धा आहेत. जसं आम्ही वाघोबा देवाचं दर्शन घेऊन पुढे जात होतो, पुढे जात असताना समोरच आपल्याला एक गुफा भेटेल. त्या गुफेचं रहस्य कोणाला माहीत नाही, कारण खूप गुफा ती खोल आहे आणि रुंद पण आहे. आतमध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे आम्ही जास्त त्या गुफेमध्ये गेलो नाही. थोडं मागे फिरलो आणि पुढचा प्रवास चालू केला. जसं आपण पुढे प्रवास चालू करू तसं अजून आपल्याला या गडकिल्ल्याचे वैशिष्ट्य पाहायला भेटेल. काही ठिकाणी आपल्याला चढण्यासाठी जागा थोडी रिस्की आहे, त्यामुळे आपण आपल्या साथीदारांना साथ देऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. कारण पाय घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला कोणतीही इजा होऊ नये आणि दुखापत होऊ नये, त्यासाठी आपल्या साथीदाराला सोबत ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जात असताना आपल्याला एक सुंदर अजून एक नजारा पाहायला भेटतो, कारण हा नजारा आहे ना खूप छान आहे. या ठिकाणावरून आपल्याला पूर्ण गावाचं दृश्य पाहायला भेटतं. गावामध्ये असणारी छोटी छोटी घरं इथून आपल्याला बघायला भेटतात. आणि ही लोखंडी शिडी आहे, त्या लोखंडी शिडीवरनं आपल्याला वरती जायचं आहे. वरती जाताना आपल्याला ही एक ट्रॅकिंग पॉईंटचा एक छोटासा फोटोग्राफीसाठी एक पॉईंट आहे, पण तुम्ही फोटो काढत असताना थोडं सांभाळून, कारण पाय सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला केअरफुल काळजीपूर्वकच आपल्याला फोटो काढायचे आहेत.
आम्हाला किल्ल्याच्या वरती एक भगवं निशाण भेटलं. जसं भगवं निशाण भेटलं तसं आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय घोषणा करत आम्ही पुढे चालत निघालो. पुढे चालत असताना आपल्याला हे मंदिर भेटतं. त्या मंदिराच्या आतमध्ये महाराजांचं मूर्ती, फोटो आणि देवीचं मूर्ती आहे. ती मंदिराच्या बाजूला जुन्या काळातील तोफखान्याचे फोटो आहेत, त्यांचे अस्तित्व आहेत. छान असे तोफखाने आहेत जे गडाच्या संरक्षणासाठी वापरले गेले होते. अजूनसुद्धा त्याची निशाणे अजून आहेत. मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर काही लोकांसाठी विश्रामासाठी सुद्धा आतमध्ये जागा बनवलेली आहे. पूर्ण तोफखान्याच्या मंदिर दगडाच्या आकाराचं आहे आणि आतमध्ये सुद्धा महाराजांची मूर्ती आणि या गडाचे रक्षण करणारी देवी याचे फोटो आहे आणि मूर्तीसुद्धा खूप छान आहे. मी मूर्तीचं आणि महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर अजून आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवला, कारण महाराजांच्या आशीर्वादानं आणि देवीच्या आशीर्वादानं आम्ही आमचं सुखरूप असा गड किल्ल्यावरचा प्रवास ठेवलेला होता. आणि आमचा गड प्रवास पुन्हा एकदा चालू ठेवण्यासाठी आम्ही आशीर्वाद घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर पडल्याच्या नंतर आम्ही आमच्या एकजुटीचा हात एकत्र आम्ही केला आणि पुढे प्रवास चालू ठेवला. पुढे जात असताना आपल्याला गड किल्ल्याच्या पूर्ण नजारा पाहायला भेटतो. जेणेकरून हा गडकिल्ला हे महाराष्ट्राचं संरक्षण करणारा गडकिल्ला म्हणून समजला जातो. खूप जण बोलतात की सह्याद्री काय आहे. सह्याद्री ही पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं ना, ते वातावरण कुठेही पाहायला भेटणार नाही. कारण घनदाट जंगलं, हिरवगार निसर्ग, हिरवगार शालूमध्ये असणारे जे डोंगर पाहायचा जो आनंद आहे ते कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला भेटणार नाही. जो आनंद आहे, जो सह्याद्रीचा आनंद आहे आणि जो पावसाळ्यामध्ये आपण जो फिरण्याचा आनंद आहे तो आपल्याला कुठे पाहायला भेटत नाही. फक्त एवढंच की आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे, कारण कुठेही आपला अतिक्रमण बोलतात ना, आपली कुठलीही गोष्ट जास्त होऊ नये जेणेकरून आपल्याला कुठली हानी होऊ नये, एवढी फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. जेव्हा आम्ही ट्रॅकिंगला जातो तेव्हा आम्ही फ्रूट खूप घेऊन जातो, कारण आम्हाला माहिती आहे की फ्रूटपासून एनर्जी खूप आहे. त्याच्यानंतर आम्हाला माहिती होतं की पाऊस पडणार आहे, अंग पूर्ण थंड होणार आहे. त्यामध्ये जे चहा पिण्याची जी मजा आहे ती खूप वेगळी आहे. त्यामुळे आम्ही चहाचं सामानसुद्धा घेऊन गेलो आणि तिथे चहा प्यायलो. थंड पाण्यामध्ये बसून आम्ही एकदम गरम चहाचा आनंद घेतला आणि अशा प्रकारे आमचा पूर्ण किल्ल्याचा प्रवास एकदम सुखरूप झाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.